हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आज श्री गुरु काकांना वंदन करतो. नंतर सर्व जी साधक बंधू भगिनी वर्ग जो आहे, जो माझ्यासमोर बसलेला आहे, त्या सर्वांना म्हणजे मुरगुडवासियांनाही नमस्कार करतो. कौलहून आलेले सर्व जे वारकरी सांप्रदायिक मंडळी आहेत, त्या सर्वांनाही नमस्कार करतो. आणि व्हॉट्सॲपवर आणि फेसबुकवर ऐकणारे जे आहेत, त्या सर्वांनाही नमस्कार करतो. आणि आजच्या हरिपाठाच्या चिंतनाला सुरुवात करतो. हरिपाठाचं चिंतन करा असं श्री ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. आणि चिंतन शब्दाचा अर्थ असा आहे की अनात्मकार वृत्तीचा जो विचार आहे, तो विचार आपल्याला थोडासा हलका करायचा आहे. की जो माझा या जगातला विचार जो आहे, त्या विचारांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती वाहून जाते आणि वाहून गेल्यानंतर ती सुखदुःखात्मक होते. आणि सुखदुःख झालं की समजायचं मी अज्ञानात आहे, म्हणजे मला मी कोण आहे हे कळलेलं नाही आहे. पण श्री ज्ञानदेवांचं म्हणणं असं आहे की मी कोण आहे हे कळलं पाहिजे, आणि ते सुद्धा सोप्या भाषेत कळलं पाहिजे. आणि सोप्या भाषेत या शब्दाचा अर्थ तिथे आम्हाला तुम्ही साधन चतुष्टय संपन्नता किंवा आणखीन काही शास्त्र विचार जो आहे तो तुम्ही थरली आम्हाला सांगू नका. मग काय करा, तर सोप्या भाषेत काही सांगता आलं तर ते करा. आणि मग माऊलींनी हरिपाठ हा असोनी संसारी जिव्हे वेगू करी, म्हणजे मी संसारी असून सुद्धा मी जर हरिनामस्मरण केलं तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. यासाठी त्यांनी हरिपाठ लिहिला आणि त्या हरिपाठाचा अधिकारी मी असल्यामुळे त्याचं चिंतन मी करत आहे. आता आजच्या चिंतनामध्ये आपल्याला जो विचार मांडायचा आहे तो तिसऱ्या अभंगातला विचार आहे. आणि तिसरा अभंग असा आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. आता सुरुवात कशाने केली आहे, तर त्रिगुण ते आसार निर्गुण ते सार, आणि शेवटी काय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. म्हणजे शेवटी माझी अवस्था कशी झाली पाहिजे, माऊली म्हणते तशी, की ज्ञानदेव महाराज काय म्हणतात की त्या हरिपाठाचा विचार मी केला आणि त्या हरिनामस्मरणाचं महत्त्व मला कळलं, आणि ते हरिनामस्मरण करून मी काय झालो, मी कसा झालो, ते त्रिभुवन संचले विठ्ठले गा. किंवा पहिल्या अभंगात काय म्हणाली माऊली, हरिपाठ म्हणणारे आहेत सगळे वारकरी संप्रदायातले, की भरला घनदाट हरी दिसे. अशा भूमिकेत माणसं जाऊ शकतात. आणि त्यासाठी मात्र हरिनामस्मरणाशिवाय आपल्याला दुसरा उपाय नाही. ज्यावेळी शास्त्रग्रंथांचा विचार येतो, म्हणजे मला एक कंपॅरेटिव्ह विचार सांगायचा आहे, त्यावेळी अशी भाषा बोलली जाते की एक उत्तम अधिकारी आहे, एक मध्यम अधिकारी आहे आणि एक कनिष्ठ अधिकारी आहे. पण होतंय काय, उत्तम अधिकारी जो आहे तो कानावचनाची या भेटीचा आहे. माऊलीच सांगते, कानावचनाची या भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणू एकजो. पण मी नाही ना तसा. मग आता मला कनिष्ठ अधिकार सुद्धा माझ्या अंतःकरणात नाही आहे. त्यावेळी विचारसागर असं म्हणतो की तुम्ही नाम घ्या, आणि नाम घेतला म्हणजे हरिनामस्मरण केलं तर मी अधिकारी होण्याची व्यवस्था आहे. आणि अधिकारी होऊन अनुक्रमे मला ते ब्रह्म म्हणजेच तो हरी, कारण ब्रह्मच काय झाला, ब्रह्मच काय झालं, हरी झालं. म्हणजे ते हरी नावाचं तत्व आहे ते मला कळून जाईल. आणि ते जर कळून गेलं तर माझा अधिकार कमी आहे म्हणून रडत बसायचं काही कारण नाही. माझा अधिकार कमी आहे, इट्स ऑल राईट, पण मी आता इथून पुढे माझा अधिकार अत्यंत उत्तम करू शकतो. आणि असा उत्तम अधिकार केला तर मी सुद्धा माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून या हरिनामस्मरण जर का आपण केलं तर आपलं काय होतं,
तर श्री शंकर महाराज खंदारकर माझे आजीगुरु ते म्हणतात की अनुक्रमे चित्त शुद्ध आणि शांत होतं, म्हणजे नामस्मरणामध्ये पुन्हा निष्काम कर्मोपासना आहे आणि ती जर का मी पूर्ण केली तर माझं चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि मग मला बुद्धी प्राप्त होते. आणि बुद्धी प्राप्त झाल्यावर माऊलीच म्हणते हरिपाठात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. म्हणजे ती बुद्धी त्या हरीला शोधायचा प्रयत्न करते आणि शोधता शोधता काय म्हणते, मीच हरी आहे. अशा पद्धतीने ती हरिरूप होऊन जाते आणि मग हरीच्या दासा हरी दाही दिशा अशी एक भूमिका तयार होते. आणि मग ती भूमिका तयार झाली की मग आपण म्हणतो की माऊली संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये काय आहे, मी विठ्ठलाकडे गेलो तर विठ्ठलाला वारकरी आवडतात अशा पद्धतीने. आणि म्हणजे विठ्ठलाच्या भूमिकेतनं तो मला सतत ये ये म्हणतो आणि मी सतत त्या विठ्ठलाकडे जातो आणि असा सर्वसमावेशक जो वारकरी संप्रदाय आहे तो एक आनंदाच्या भूमिकेपर्यंत मला नेतो. श्री रंगनाथ महाराज परभणीकर असंच म्हणतात, वारकरी होणे म्हणजे देवाचे होणे आणि देवाचे होणे या शब्दाचा अर्थ हरीचे होणे म्हणजेच विठ्ठलाचे होणे. अशा पद्धतीने मी जर विचार केला तर मग मला हा अभंग कोणत्या उंचीवर नेऊन सोडतो ही भूमिका आपल्याला कळते. आता पहिलं चरण जे आहे त्यातलं ते त्रिगुण आसार निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. आता ईश्वराने जी सृष्टी निर्माण केली आहे ती त्रिगुणात्मक आहे. इथं म्हटलंय त्रिगुण ते आसार. आता त्रिगुण ते आसार हा जो शब्द बोलला गेला आहे ना, तो या देहादी जगताविषयी बोलला गेलेला आहे की हे जे जगत आहे ते त्रिगुणात्मक आहे. म्हणजेच पुन्हा काय आहे, सत्वरज तमात्मक आहे. आणि सत्वरज तमात्मक असल्यामुळे पुन्हा या सृष्टीची रचना जेव्हा पाहायची वेळ येते त्यावेळी आपल्याला सृष्टीमध्ये काही पदार्थ जड अचेतन, म्हणजे आपल्या इंग्रजी भाषेत बोलायचं ठरलं तर नॉन लिव्हिंग, म्हणजे जे पदार्थ स्वतःलाही ओळखत नाहीत आणि दुसऱ्यालाही ओळखत नाहीत असे जड अचेतन पदार्थ आणि एक जडचेतनाचा संघात असलेला मी, अशा पद्धतीने ते काय आहे, ती एक सृष्टी माझ्या पुढे येते. म्हणजेच याचा अर्थ काय होतं, एक पदार्थ रूपाने माझ्या पुढे जगत येतं, एक व्यक्ती रूपाने माझ्या पुढे जगत येतं. यातलं कोणतं जगत मला जास्त छळतं याचा विचार केला पाहिजे. आणि ते जास्त छळतं ते व्यक्तिरूपाने आलेलं जगत मला छळतं. आता ते मला छळतात का मी त्यांना छळतो याचा विचार आपल्याला हरिपाठात करायचा आहे. त्याचं कारण काय आहे की ज्यावेळी मी म्हणतो की समोरची व्यक्ती येते आणि मला ती त्रास देते त्यावेळी तसं नाही आहे. कारण त्या शास्त्रग्रंथात असं सांगितलंय की कोणताही जड अचेतन पदार्थ किंवा जड चेतनाचा संघात असलेला पदार्थ तो मला अडकवत नाही, तर माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये अडकून बसते आणि माझी अंतःकरण वृत्ती अडकून बसते म्हणून मला सुखदुःख होतं. आणि मग सुखदुःखातनं मला जर का बाजूला पडायचं असेल तर मग मी त्या पुन्हा समोर आलेल्या व्यक्तीला काय करायचंय, तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार या पद्धतीने मी त्याच्याकडे पाहायचं. म्हणजे काय झालं, ती प्रत्येक आलेली उपाधी कशी आहे, पुन्हा हरिरूप आहे. मग हरिरूप आहे असं जर का मला माझ्या अंतःकरणात निर्णय करायचा असेल तर मग मला काय केलं पाहिजे की जगत उत्पत्ती स्थिती नाशवान आहे त्याच्याविषयी वैराग्य आलं पाहिजे. पण माझ्या अंतःकरणात वैराग्य डेव्हलप व्हावं असं जर वाटत असेल तर मग मी काय करायचं, पुन्हा या हरिपाठाचं पालुपद काय आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग आता कुठलं पुण्य, तर जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे त्या शुद्ध पुण्याचा जो साठा आहे की जो माझ्या हरिरूप म्हणूया किंवा पांडुरंग रूप करण्यासाठी उपयोगाला येतो, ती जी विचारधारा आहे ती माझ्या अंतःकरणात सहज तयार होते. म्हणून इथे काय आहे की आपला जो व्यवहार आहे तो या जगताबरोबर आहे किंवा तो या जगातील पदार्थांबरोबर आहे. पण तो व्यवहार कसा व्हावा, तर त्याचं उत्तर श्री संतांनी दिलंय, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता मी जर हरिनामस्मरण करत असेल तर मला दुसऱ्याचा क्रोध कसा येईल, कारण मी जर का तुमचा क्रोध करत असेल तर मग समजायचं मी तुमचा क्रोध केलेला नसून मी हरीचा क्रोध केलेला आहे. म्हणजे मी माझ्या अंतःकरणातनं मी हरीला बाजूला केलंय, म्हणजे माझी हरीची तिथे ताटातूट झाली आहे. पण आता काय करायचंय, जॉईन व्हायचंय मला. जसं फेसबुकला काय व्हावं लागतं, जॉईन व्हावं लागतं. आणि मग जॉईन व्हावं लागतं म्हणून तसंच काय करावं लागतं, मला हरिनामस्मरण मला काय करून देतं, माझ्या स्वरूपाशी माझी
जोडवण करून देतं. मग अशी जोडवण करायची असेल तर मग काय करायचं, त्या त्रिगुण ते आसार म्हणजे काय झालं की त्रिगुण जगत नावाचं जे पदार्थ आहे ते पदार्थ आहेत, ते येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात, म्हणून ते काय आहेत, ते सत्य नाहीत. मग सत्य काय आहे, सत्य तू विठ्ठला. मग आता विठ्ठल कसा आहे, हरिरूपाने आपल्या पुढे आहे आणि तोच सत्य आहे असं संत म्हणतायत. तर मी कशाला उगाच आत्मरूप विठ्ठल, ईश्वररूप विठ्ठल, नंतर हरिरूप विठ्ठल असा विचार कशाला करायचा. मग मी काय विचार करायचा की तोच आत्मरूप विठ्ठल काय झाला, ईश्वररूप विठ्ठल झाला, तोच ईश्वररूप विठ्ठल पुन्हा हरिरूप झाला. मग आता काय झालं, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, तर सी इज इक्वल टू ए. म्हणजे हरी काय आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणजे हरीच जर ब्रह्म माझ्या पुढे सगुण साकार जर झालेला असेल तर मग मला त्या भक्तीच्या निमित्ताने म्हणजे नामाच्या निमित्ताने मला आनंद घ्यायला काय हरकत आहे. म्हणून इथे काय आहे की ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे तिच्यामध्ये तू आसक्ती धरू नकोस असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. आणि आसक्ती विरहित व्हायचं असेल तर मग काय करावं लागेल, त्रिगुणात्मक जगत असार आहे असा तुला निर्णय करावा लागेल, अशी भूमिका इथे मांडली गेलेली आहे. मग आता अशा पद्धतीने जर मला ही जगाची निर्मिती सांगितली असेल की त्या आत्मरूपाच्या सत्तेवर ईश्वराने ही जगत सृष्टी निर्माण केली आणि मग तो त्या आकाराचा झाला, तर मग काय झालं, ते सगळं हरितत्वच काय झालं, ब्रह्मरूपाने आपल्या पुढे आलं. मग ब्रह्म जितकं निर्दोष आहे तितकंच हरितत्व निर्दोष आहे. म्हणजे आपण जर ब्रह्मस्वरूपाचा विचार, उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे तीन गोष्टी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, म्हणजे काय, ब्रह्म अजर आणि अमर आहे असा ज्ञानलक्षणा भक्तीने विचार करतो, तितकाच आणि तेवढाच आमचा हरी काय आहे, निर्दोष आहे. तो सुद्धा कसा आहे, अज आहे, अमर आहे. अशा पद्धतीने मी जर का विचार केला तर मग काय होऊन जातं, मला एक ॲडव्हान्टेज मिळतो, मला सगुणाची भक्ती सहज करता येते. म्हणून त्रिगुणते आसार, निर्गुणते सार. म्हणून त्रिगुणात्मक सृष्टीचा सांभाळ हरी करतो. मग जो मला सांभाळून घेतो दरवेळेस, त्याच्याकडे काय करावं, नेहमी त्याच्या आश्रयाला राहावं. आपण आश्रयाला कोणाच्या जातो, या माणसांच्या आश्रयाला जातो. पण माणसांचा आश्रय कसा आहे, पुन्हा फुसका आहे. मग कोणाचा आश्रय चांगला, मग बॉस. मग बॉस कोण आहेत, आमचे हरी बॉस आहेत. मग हरी काय आहे, तोच या सृष्टीचा सांभाळ करतो. म्हणून तो कसा आहे, तोच निर्गुण आहे. तोच निर्गुण रूप काय झालं, त्यांनी सगुणा रूपाने आपल्या पुढे आला. आणि तो जर कळून घ्यायचा असेल हरी मला, तर पुन्हा काय आहे, मुख्य पालुपद, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपल्याला दुसरा काही एक पर्याय नाहीये. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी आपण म्हणतो की ही जी माया आहे ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणात्मक असल्यामुळे ती जड अचेतन आहे आणि जड अचेतन असल्यामुळे ती काही सृष्टीची निर्मिती वगैरे ह्या गोष्टी काही करू शकत नाही. मग आता सृष्टीची निर्मिती ती जर करू शकत नसेल तर मग सृष्टीची निर्मिती कोण करणार. मग आमचा ईश्वररूप विठ्ठल जो आहे त्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि तोच आकाराने माझ्या पुढे काय झाला, उभा राहिला. मग आता नामरूपात्मक आकार माझ्या पुढे आल्याबरोबर मला माझ्या भक्तीची व्यवस्था झाली, माझ्या उपासनेची व्यवस्था झाली. मग टाळ्या वाजवून पुन्हा वाचेने त्याचं नाम घेऊन पुन्हा डोळ्यासमोर त्याची मूर्ती आणून आणि पुन्हा कानाने नाम ऐकून अशा पद्धतीने मी त्याची एक भक्ती करू शकतो. आणि मग पुन्हा संत म्हणतात विभक्त नव्हे तो भक्त. मग असा विभक्ताचा भक्त होण्याची म्हणजे असोनी संसारी असलेला मी अधिकारी की उगाच संसाराच्या खूप बतावण्या करत असलेला मी केवळ त्या हरिनामस्मरणाने मी माझ्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, आमचा जो हरी आहे, मी आता स्पष्ट बोलतो, तो जितकं ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे तेवढाच आमचा हरी सुद्धा सच्चिदानंद रूप आहे. अशी आतमध्ये आपल्याला एक अंतःकरणात व्यवस्था तयार करायला पाहिजे आणि तीच व्यवस्था मला हळूहळू मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाते. आता इथे जेव्हा आपण मायेचा विचार करतो त्यावेळी मायेच्या स्थिरतेचा भ्रम होतो. पण वास्तवात स्थिरतेचा भ्रम होतो या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की माया प्रवाह रूपाने अनादी आहे. की त्याचं उदाहरण देताना साखरे महाराज म्हणाले होते की त्या त्रेतायुगात द्वापार युगात जास्त शहाणे होते, म्हणजे चांगली मंडळी जास्त होती, पण त्यांचा प्रवाह सतत चालू असल्यामुळे मला असं वाटायला लागलं की शहाण्यांची संख्या भरपूर आहे तिथे.
पण वास्तवात काय आहे की हे जग कसं आहे, पुन्हा त्रिगुणात्मक आहे. मग काही गेले, काही आले, अशा रूपाने काय आहे, ही माया प्रवाह रूपाने अनादी आहे. पाण्याचा प्रवाह जसा चाललेला असतो ना, तसा या सृष्टीचा प्रवाह चाललेला आहे. पण याचा अर्थ काय झालाय, सृष्टी उत्पन्न झाल्यामुळे ती काय झालेली आहे, येते, काही काळ टिकते, कालांतराने जाते. पण त्याच्या विचारांची जेव्हा धारा म्हणजे आपल्याला पुढे अधिष्ठानापर्यंत न्यायची वेळ येते, तेव्हा मात्र अधिष्ठान आमचं काय आहे, हरीच आहे. आणि तोच हरी जर मला कळून घ्यायचा असेल तर मग हरी कसा आहे, तर तो स्वरूपे करून अनादी आहे. स्वरूपे करून या शब्दाचा अर्थ त्याला उत्पत्ती नाही, त्याला स्थिती नाही, म्हणून त्याला नाश नाही. असा जो हरी आहे तोच मला समजावून घ्यायचा आहे. आणि तोच समजून घ्यायचा असेल तर मुख्य पालुपद तुम्ही मला म्हणाल किती वेळा तुम्ही म्हणणार आहे आम्हाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तर मी किती वेळा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा करायचं, नाम किती वेळा घ्यायचं, तर असं नाम मी घ्यायचं की शेवटी कसं झालं पाहिजे, संत कबीर म्हणतात तसं, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. म्हणजे याचा अर्थ ते कष्टा वाचून आलेलं नाम जोपर्यंत माझ्या अंतःकरणात सिद्ध होत नाही, त्या नामाला माझ्या अंतःकरणात सिद्धता म्हणजे सहजता जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत काय आहे, मला नामस्मरण करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून हरिनामस्मरण करणं हा हरिपाठाचा मुख्य विचार आहे. मग आता इथे काय आहे, हे जग त्रिगुणात्मक असल्यामुळे सत्ता स्फूर्ती शून्य आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी सत्ता नाही. मग सत्ता नाही तर मग सत्ता कोणाची? पण त्या जगाला व्यावहारिक सत्ता मिळालेली आहे. मग व्यावहारिक सत्ता मिळाली कुठून? मग त्याचं उत्तर असं आहे की त्या हरीच्या सत्तेवर जगत काय झालेलं आहे, जणू काही चेतित झालेला आहे. आणि त्याप्रमाणे या जगाचा जो सगळा व्यवहार चालतो तो कसा चालतोय, तो त्या हरीच्याच सत्तेवर चालत आहे. मग हरीच्याच सत्तेवर चालत असेल तर ज्याची सत्ता असते त्याच्याच सत्तेचा काय करावा, विचार करावा, आश्रय घ्यावा, ही भूमिका आहे. आणि ती भूमिका मला लक्षात आली तर मग काय करावं, मग मी मालक आहे का नोकर आहे? आता जीवरूपाने मी नोकर आहे आणि माझा मालक कोण आहे, माझा मालक तो काय आहे, ईश्वररूप विठ्ठल आहे. मग विठ्ठल जर माझा मालक असेल तर नोकरांनी काय करावं, मालकाच्या आज्ञेतलं जीवन जगावं. आणि मालकाच्या आज्ञेतलं जीवन जगलं तर तो मालक त्या नोकरावर अत्यंत प्रेम करतो. आणि मग तो कसं किती प्रेम करतो, तर तो पुन्हा कैचा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभावो देव तोची होय गुरु. म्हणजे तो गुरुरूपात माझ्या पुढे येतो आणि गुरुरूपात जेव्हा माझा स्वीकार होतो तेव्हा त्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा या म्हणण्याला काही किंमत येते. त्याचं कारणच आहे, कारण गुरुच्या शिवाय ज्ञान नाही, ही भूमिका आहे. सद्गुरु विण पुन्हा देव मोठा, जयास वाटे तो करंटा. म्हणून देव आणि सद्गुरू दोघं काय आहेत, एकरूपच आहेत. अशी जर माझ्या आत अंतःकरणात व्यवस्था असेल तर तोच पांडुरंग माझ्या पुढे सद्गुरू रूपात येतो. म्हणजे काय झालं, पंढरपूरचा पांडुरंग काल काय झाला, अवतीर्ण झाला आमच्या समोर. आता कोणाच्या रूपात झाला, तर पुन्हा या वारकऱ्यांच्या स्वरूपात माझ्या पुढे आला. एवढी रूपं त्यांनी धारण केली आणि एवढी रूपं धारण करून त्यांनी मला काय केलं, त्यांनी मला आनंदाचं एक मोठं एक काय म्हणूया देणं दिलं. आणि त्या आनंदात मी आजपर्यंत आत्तापर्यंत काय आहे, मी माझ्या आनंदात आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण हरिनामस्मरण थोडं एवढं केलं तर आपण इतक्या आनंदात आपली अंतःकरण वृत्ती जाते. तर मग खऱ्या अर्थाने मी जर का सहजतेत नामाच्या गेलो आणि राम करे हमारा जप अशी जर अवस्था आली तर मग काय आहे, थोड्याशा आत्मानात्म विचाराने, असं बाबाजी महाराज पंडित म्हणतात, मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून इथे काय आहे, हरी कळला मला तर मग काय आहे, अधिष्ठान कळालं, अशी भूमिका आहे. आणि ती भूमिका जर का कळायची असेल तर ती काय पद्धतीने मला कळते, तर पुन्हा तोच विचार, हरीच्या दासा हरिदाही दिशा. म्हणून इथे काय आहे की एके ठिकाणी फार सुंदर विचार मांडला की आत्मस्वरूपाची ऐक्यता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा बाबाजी महाराज पंडितांनी मांडलाय, गुलाबराव महाराजांचे शिष्य आहे, की उपाधीचा संबंध उरतोच. म्हणजे पुन्हा काय आहे, अविद्यांश गेला, हरिनामस्मरणाने अविद्येची निवृत्ती झाली थोड्याशा विचारांनी, पण तरी उपाधीचा संबंध राहतोच ना. म्हणजे माझा विक्षेप, माझं शरीर शिल्लक राहतं. मग शरीर शिल्लक राहिलं तर ते काय करतं, तर ते काय होऊन जातं, ते हरिनामस्मरणच करत राहतं. कारण पूर्वीची त्याला जी सवय लावलेली आहे हरिनामाची, तीच ते सवय काय होते, कॅरी ऑन होते. कारण माझ्या आवडीची जीवी काय म्हणायचं पुढे, पंढरपुरी नेईन गुढी.
मग तो एकदा नेतो गुढी, दोनदा नेतो गुढी, आणि मग हळूहळू त्याला इतकी सवय होऊन जाते की त्याचं अंतःकरण पंढरपूरमय होऊन जातं. म्हणजे काय होतं, विठ्ठलमय होऊन जातं. मग असं जे काय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अशा रीतीने हरीच्या नामस्मरणात जो व्यवहार करतो तो काय होऊन जातो, हरिप्रेमच त्याच्या अंतःकरणात उदंड वाहतं आणि त्या हरिप्रेमातच तो त्या सगळा व्यवहार करतो. तो सगळा व्यवहार कसा आहे, तो हरीचा व्यवहार आहे. आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलंय ती बाजारपेठ कशी आहे, हरीची बाजारपेठ आहे. मग त्या बाजारपेठेचं नावही हरी आहे, त्या बाजारपेठेतला प्रत्येक पदार्थही हरिरूप आहे, नंतर त्यातलं गिराईकही हरिरूप आहे आणि मालकही हरीच आहे, सगळंच काही हरी आहे. मग व्यवहार कोणाचा चाललाय, हरीचा चाललाय. मग हरी कसा आहे, हरी आनंद रूप आहे. मग व्यवहार कशाचा चाललाय, आनंदाचा चाललाय. मग आनंदाचा व्यवहार कसा होतो, तो उपाधीच्या निमित्ताने होतो, पण उपाधीच्या निमित्ताने माझ्यासमोर हरीच आलेला आहे. म्हणून तोच निर्गुण ते सार या शब्दाचा अर्थ काय आहे, तो हरीच माझ्या पुढे सगुण रूपाने, म्हणजे तेच निर्गुण स्वरूप हरी रूपाने माझ्यासमोर आलेला असेल तर मग हरी घ्या, मग कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. मग काही म्हणा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू ऐकू गोविंदूर आहे. मग असं जर का माझी अंतःकरण वृत्ती झाली आणि प्रत्येकामध्ये मी काय झालो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आता काय म्हणतायत तुकाराम महाराज म्हणतायत, तेथे माझा देह राहावं असं ते म्हणले नाही, हरी वृत्ती राहो. म्हणजे याचा अर्थ, वृत्ती शब्दाचा अर्थ ती नामस्मरण करणारी वृत्ती. मग ती माझ्या हरीच्या नामात जर राहिली तर मी काय आहे, मी सहजच हरिरूप आहे. अशी पद्धतीने जर विचार केले तर मग काय झालं की इथे निर्गुण ते सार या शब्दाचा अर्थच असा आहे की तो आत्माच जर हरी झालेला असेल तर हरी सुद्धा कसा आहे, हरीच सार आहे. अशी भूमिका आपल्या अंतःकरणात पक्की तयार झाली तर मग काय आहे, तो निर्गुण रूपच हरी आहे, सगुण हरीच निर्गुण रूप आहे, निर्गुण आत्मस्वरूपच हरी रूप आहे. दोन्ही बाजूनी बोललं तरी सुद्धा काही अडचण नाही. मग त्याची जी काय विचारधारा आहे ती भक्तीमध्ये रूपांतरित होते आणि मग तो काय होतो, तो प्रेमभाव जो आहे, तो प्रेमभाव सर्वांपुढे तो काय म्हणूया व्यक्त होतो. आणि व्यक्त कसा होतो, तर मग आमचे सगळे वारकरी संप्रदायातली मंडळी आहेत ती सगळी एकमेकांच्या पाया पडतात. आणि मग काय होतो, सर्व ब्रह्मवाद जो आपल्या शास्त्रामध्ये मांडलेला आहे तो सर्व ब्रह्मवाद आपण फक्त केवळ एकमेकांच्या पाया पडण्याने सहज सिद्ध होतो. आणि इतक्या सहज सोप्या पद्धतीने जर का सर्व ब्रह्मवाद सिद्ध होणार असेल तर मग काय आहे, त्रिगुणते असार, निर्गुणते सार, सारासार विचार हरिपाठ. मग असं हरिपाठ कसं आहे, मग हरिपाठ मॉलसारखा आहे. एका मॉलमध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ज्ञानलक्षणा भक्ती करायची आहे, कर बाबा. तुला प्रेमलक्षणेचा विचार करायचा आहे, तोही कर. मग किरकोळ दुकानांमध्ये कशाला जावं, मग आपलं मॉलमध्ये जावं, हरिपाठाला काय करावं, चिंतन करावं. आणि हरिपाठ चिंतन करता करता पुन्हा माऊली म्हणते, चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणजे चिंतन करता करता मी माझ्या हरीशी एकरूप व्हावं, ही खरी भूमिका आहे. म्हणून हरिनामाचं काय झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. आणि चिंतन शब्दाचा अर्थ काय झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे. मग आता पुढचा जो चरण आहे तो असं सांगतोय, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय. आता एक सगुणाची भाषा बोलली आहे, एक निर्गुणाची भाषा बोलली आहे, एक अगुणाची भाषा बोलली. आणि नंतर काय म्हणतात, हरिविण मन व्यर्थ जाय. म्हणजे याचा अर्थ, मी जर का हरिचिंतन केलं नाही, म्हणजेच हरिनामस्मरण केलं नाही, तर माझं मन काय आहे, म्हणूया आपण की ते व्यर्थ जाय. म्हणजे समर्थ सुद्धा काय म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, किंवा मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे, किंवा मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. आता राम आणि हरी काय आहेत, दोन्ही एकरूपच आहेत. ते एकमेकांमध्ये बेमालूम मिसळलेले आहेत. आणि आम्ही काय करतो, आम्ही भांडत बसतो. आमची भक्ती रामापाशी आहे, बरं ठीक आहे बाबा. आणि आमच्या समर्थांना काय होतं, त्या विठ्ठलाकडे ते गेले आणि तिथं ते काय म्हणाले, अरे रामा तू धनुष्य विसरला वाटतं आता कुठेतरी. अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी विठ्ठलामध्ये काय पाहिला, राम पाहिला. आणि मग आम्हाला काय करायचंय, या समोर बसलेल्या सगळ्या उपाधींमध्ये राम पाहायचा आहे. आणि तो राम मला पाहता आला तर मग काय आहे, ती खरी अभ्यासाची एक मजा आहे. म्हणून इथे सगुणाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी तो गुणसहित रूपसहित दिसून कळणारा हरी आहे, अशी भूमिका मांडलेली आहे.
म्हणजे इथे सगुण निर्गुण मधला सगुण जो विचार आहे तो माझ्या उपासनेचा विषय. त्याची उपासना केली असता माझं चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि पुन्हा थोडासा आत्मविचार हा करण्याशिवाय पर्याय नाही. मग आता निर्गुणाचा जो विचार आहे तो गुणरहित परमात्मा आहे आणि अगुणाचा जो विचार आहे मांडलेला तो शुद्ध ब्रह्माशी जोडलेला विचार आहे. पण आता हे सगळे विचार जर आपल्याला करायचे असतील तर कसं करायचं? जर ब्रह्मच रूपाने तो ब्रह्मच हरिरूपाने तुझ्यासमोर जर प्रगट झालेला असेल तर वेदांत सिद्धांत जो सांगतो, कारण वेदांनी सांगितलंय ना, परब्रह्म हा जो विचार मांडला आहे की एका नामामध्ये वेद काय म्हणतात की एका नामामध्ये हे सगळं सगुण साकार रूप हरिरूप आपल्या पुढे आलेलं आहे, तर तू त्या हरीचा विचार कर असंही वेद म्हणतायत. चारही वेद, कारण पुन्हा चहुवेदी जाणं साही शास्त्री आणि 18ही पुराणे हरिसी गाती. मग हरिसी गात असतील तर याचा अर्थ वेद सुद्धा कोणाला गातायत? वेद सुद्धा हरीलाच गातायत. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? सगुणाचा प्रचार सुद्धा वेद जर करत असतील तर सगुणाचं वावडं मला कशाला असावं, अशी एक भूमिका आपल्याला पक्की करता येते. म्हणून इथे काय आहे, तुला जर का आनंदाशी एकरूप व्हायचं असेल असं भगवंत मला म्हणतो, म्हणजे ज्ञानदेव म्हणतात, तर ते म्हणतात हरिनाम घे. म्हणून तुला काय आहे, हरिनामाशिवाय काही पर्याय नाही. म्हणून पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि असं जर मी जर म्हणत राहिलो विचार करून, तर मग काय आहे, हरिविण मन व्यर्थ जाय ही जी संकल्पना आहे ती माझ्या अंतःकरणातून निघून जाईल. म्हणजे मूळ मुद्दा मी त्या नामस्मरणाच्या निमित्ताने हरीशी एकरूप होईल. म्हणून इथे जिथे बुद्धिभेद आहे तिथे आपण अजिबात जायचं नाही. जिथे हरिचिंतन चाललेलं आहे, हरिनामस्मरण चाललेलं आहे, तिथे मात्र काय करायचं, तिथं अवश्य जायचं. म्हणून या बुद्धिभेद करणाऱ्यांचा जो विचार आहे तो अजिबात तिथे जायचं नाही आणि मी माझ्या स्वरूपाचा विचार सतत करायचा. मग आता हे सगुण आणि निर्गुण ही जी भाषा बोललेली गेलेली आहे की सगुण निर्गुण गुणाचे अगुण, म्हणजे ही सगुण आणि निर्गुणाची भाषा आहे ना, ही सापेक्षतेने बोलली गेलेली आहे, कंपॅरेटिव्हली बोलली गेलेली आहे. वास्तवात हरीचा जेव्हा विचार करायची वेळ येतो त्यावेळी त्या हरीचा विचार कसा आहे, तर हरी कसा आहे, तर सच्चिदानंद रूप आहे. कारण माझी अभिव्यक्ती कुठे आहे सतत जाण्याची, मी सतत असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला काय कळावं, मला सतत आनंदच हवा आहे. मग आनंद, ह्या तिन्ही गोष्टी जर का विचारधारा आपण करायला गेलो तर तिथे काय आहे, ते हरीचं रूप जे आहे ते सुद्धा कसं आहे, उत्पत्ती स्थिती नाशरहित आहे. आणि हरीच कसं आहे, सच्चिदानंद रूप आहे. तर मग काय आहे, तू सगुण आणि निर्गुण असा सापेक्षतेने आलेला जो विचार आहे तो केवळ त्या त्रिगुणात्मक जगताचा जो असारपणा आहे तो सांगण्यासाठी केला गेलेला विचार आहे. की त्रिगुणात्मक जगाच्या विचाराच्या निमित्ताने तू एक असा विचार कर की या त्रिगुणात्मक जगताला धारण केलेला जो हरी आहे तोच मात्र काय आहे, सत्य आहे. आणि तोच जर सत्य असेल तर सगुण आणि निर्गुणाची जी भाषा आहे ती तुला केवळ समजावून सांगण्यासाठी केलेली आहे. ते विठ्ठलाने ते तुझ्या समोर जे रूप धारण केलेलं आहे ते मायेने धारण केलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, ती जी बोलणी जी आहे, म्हणजे अभ्यासाची जी बोलणी आहे ती सगुण अवतार धारण केल्याबरोबर आपल्याला काय होऊन जातात, बोलता येतात. किंवा मग या जगाच्या सापेक्षतेने आपण बोलू शकतो की हे जग कसं आहे, असार आहे आणि त्याचं कारण म्हणजे कार्यकारण भाव संबंध बोलायची वेळ येते तेव्हा तो हरी आहे, जग कार्य आहे. मग आपल्या इथं प्रत्येक वस्तू जर कार्यकारण भावात आपल्यासमोर येत असेल, कशाचं टेबल, पुन्हा लाकडाचं टेबल, म्हणून लाकड काय आहे, लाकूड कारण आहे. मग आता काय आहे, तसंच या जगताचं कारण काय आहे, ब्रह्म आहे. मग ब्रह्म आहे म्हणजे काय, आमच्या हरिपाठाच्या भाषेमध्ये हरी आहे. मग असाच जर हरी जर का अधिष्ठान रूपाने माझ्यासमोर असेल तर मग हरी नामस्मरणाने ते शब्द सांडून बैसला, म्हणजे राम करे हमारा जप, याच्यामध्ये काय होऊन जातं, शब्द सांडले जातात, संपतात. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. आता मौनी या शब्दाचा अर्थ माझी अंतःकरण वृत्ती नामस्मरणामध्ये शांत होऊन जाते आणि शांत झाली की मग काय म्हणायचं त्याला, मला हरीचा अनुभव आला. मग वेगळेपणाने आला का एकरूपतेने आला, कारण मी काय झालो, काहीच्या बाही झालो असे तुकाराम महाराज म्हणाले. आणि तुकाराम महाराजांनी तर हरिनामस्मरणाचं तर खूप महत्त्व झालंय. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण हरिनामस्मरण केलं तर मग आपल्या आनंदाकडे आपण निघून जातो. आणि पुन्हा एकदा
श्री शंकर महाराज आजे गुरु माझ्या मदतीला आले. मग ते म्हणाले की मला जर का निर्गुण स्वरूप जर समजून घ्यायचं असेल, अगदीच हौस आहे म्हणूया, तर मला ते सोपाधिक विचार करूनच ते समजावून घ्यावं लागतं. म्हणजे पुन्हा उपाधीच्या निरासा पाविजेया ठाया. मग याचा अर्थच काय आहे की उपाधीच्या संदर्भाने मी सतत या जगातले व्यवहार करतोय, म्हणजे या शरीराने मी सगळे जगाचे व्यवहार करतो आहे. तर मग त्या हारीला धरून तू जर व्यवहार केले म्हणजे सहज की हारी काय आहे कसा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. इथे आलं की मला बरं वाटतं आणि घरी गेलं की काय होऊन जातं, रामकृष्ण हरी. मग इथे हरी आहे माझ्याबरोबर आणि घरी गेल्यावर नाही, असं काही आहे का? कारण हरीची व्याप्ती कुठे आहे? पुन्हा हरीची व्याप्ती सर्व ठिकाणी आहे. मग सर्वच ठिकाणी असेल तर हरी सुद्धा कसा आहे, माझ्याबरोबर सतत आहे. आणि माझ्याबरोबर सतत असेल तर माझे श्रीगुरु हे माझ्याबरोबर सतत आहेत, असा जर माझा निर्णय असेल तर मग इथे आलं की काय होतं, बरं वाटतं. आणि मग एक माझ्यासमोर आहेत, ते जाताना रडायला लागले. मग म्हटलं रडता कशाला? मग ते म्हणाले की आता आमची इथनं जायची वेळ आली. मग म्हटलं इथेच राहा, आता काहीतरी एक करा. मग आनंदाने तरी जा, नाहीतर इथे तरी राहा, काहीतरी एक करा. पण पुन्हा काय आहे, काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ. म्हणजे गलबल्यातनं पुन्हा अभ्यासाला गेलं पाहिजे, नामात गेलं पाहिजे, नामातनं पुन्हा गलबल्यात परीक्षा दिली पाहिजे. म्हणजे घरी जाऊन काय करायचंय, परीक्षा द्यायची आहे. आणि परीक्षा द्यायची असेल तर रडून चालणार नाही. साधक असावा अलक्षी लक्षाचा. म्हणजे साधक कसा पाहिजे, बेजोड पाहिजे. म्हणजे म्हणूया आपण की तो प्रत्येक परिस्थितीला सामोरा जाणारा असला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, भगवद्गीतेत सांगितलेला क्षर अक्षर उत्तम पुरुष हा सगळा विचार काय पद्धतीने आहे, तर तो आपल्याला हरीचंच रूप सांगतोय. तो उत्तम पुरुष असलेला काय आहे, हरीच आहे. आणि तोच माझ्या काय आहे, चिंतनाचा विषय आहे. असं जर का आपण विचार केला तर मग काय आहे, आपल्याला आनंदाकडे जाण्याची एक वृत्ती तयार होते. म्हणजेच मी माझ्या शुद्ध ब्रह्माशी म्हणजेच त्या शुद्ध स्वरूपाशी एकरूप होतो. त्यालाच काय म्हणायचं, गुणाचे अगुण. अगुण शब्द तो त्या अर्थाने आहे. म्हणून त्रिगुणात्मक जगत कसं आहे, कार्यरूप आहे. त्याला निर्माण करणारा काय आहे, ईश्वररूप हरी आहे. आणि मग अगुण हरी जो आहे तो कार्यकारणातीत हरी आहे. अशी सुद्धा एक भूमिका आपल्याला तयार करता येते. आणि या जगाशी संबंधित नसलेला हरी तो शुद्ध हरी म्हणजे अगुण हरी. आणि तोच काय झाला, पुन्हा माझ्या पुढे सगुण रूपाने आला. मग दोघांमध्ये काय नाही, भेद नाही. मग नाम आणि नामीचा काय आहे, अभेद आहे. मग त्याच विठ्ठलाने ही सगळी रूपं धारण केली तर सर्वांमध्ये तोच आहे. असे जर का सतत विचार केले तर हे हरिनामस्मरण जे आहे ते मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जातं. म्हणून इथे काय आहे, आपल्याला जोपर्यंत ही नामरूपात्मक सृष्टी आहे आपल्या पुढे, तोपर्यंत काय आहे, हरिविचार करणीय आहे. म्हणजे हरिनामस्मरण करणीय आहे. म्हणून हरिनामस्मरण कधी सोडायचं कारण नाही, हा त्यातला मुख्य विचार आहे. कारण का की साधना करताना हरिनामस्मरण घेतलं गेलं आणि नंतर मग मी हरीशी एकरूप झालो आणि एकरूप झाल्यानंतर मग काय झालं, पुन्हा हरिनाम आहे. कारण शेवटी जोपर्यंत नको असलेला विचार अंतःकरणात सिद्धच होत नाही तर मग माझ्या अंतःकरण वृत्तीने काय करायचं, मग हरिनाम घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की मुक्त झालेली जी व्यक्ती आहे ती कशात रमलेली आहे, तर ती हरिनामातच रमलेली असते. मग असं हरिनाम जर मला काय म्हणूया तारण्यासाठी उपयोगाला येतं आणि पुन्हा तारून गेल्यानंतरही पुन्हा माझं जे उरलेलं आयुष्य आहे ते जर आनंदात घालवत असेल तर आता हरिनामाशिवाय मला दुसरा व्यवहार कशाला असावा. अशा पद्धतीने मी जर हरिनाम घेत राहिलो तर हळूहळू मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी सहजच विचार करू शकतो. म्हणून इथे काय आहे, असारतेचा जो विचार आहे तो केवळ आपल्याला त्या जगामध्ये असलेली जी माझी अतिरिक्त अंतःकरण वृत्ती आहे की जी काय म्हणूया आपल्याला बंधनात टाकते, तेवढीच बाजूला करण्यासाठी आपल्याला विचार सांगितलेला आहे. म्हणून इथे काय आहे, सगुण हरीच निर्विशेष हरी आहे. म्हणजे निर्विशेष आत्मरूप ब्रह्म आहे असा सतत विचार केला पाहिजे. म्हणून मला प्रत्येक वेळी दर्शन होतं ते म्हणजे माझी श्रीगुरूंची एकदा बोलणी झाली की ते चालते ज्ञानाचे बिंब, असं ज्ञानदेवांनी म्हणलं. मग म्हटलं मला सांगा की सद्गुरू हे ब्रह्मरूप असतात, मग आता ते जर का लक्षार्थाने ब्रह्म असतील तर वाच्यार्थाने काय असतात ते सांगा. त्यावेळी ते मला म्हणाले वाच्यार्थाने ईश्वर असतात. मग वाच्यार्थाने ईश्वर असतात तर तुम्ही कोण आहात.
तुम्ही ईश्वर आहात. मग ईश्वर आहात म्हटल्यानंतर मग त्या ईश्वराने काय केलं? सगुण अवतार धारण केला. आणि अवतार धारण करून काय झाला? तो गुरुरूपात माझ्या पुढे आला. मग आता विठ्ठलाला भेटायचं असेल तर कोणाला भेटावं? सहजासहजी. बरं, तो पंढरपूरचा पांडुरंग माझ्याकडे बघायलाही तयार नाही. त्याचे डोळे सतत काय अर्धोन्मिलित, म्हणजे त्याचे डोळे अर्धे झाकलेले. मग आमचा हा पांडुरंग किती छान आहे, काकारूप पांडुरंग किती छान आहेत. मग त्यांच्याशी मला बोलता येतं, त्यांच्याबरोबर मला संवाद करता येतो. मग हरीबरोबर संवाद करता येतो की नाही? मग हरीबरोबर संवाद करता असेल तर हरीच काय झाला? आत्मा झाला. आत्माच हरी झाला. मग हरीचा संवाद हा कोणाबरोबरचा संवाद आहे? आत्म्याचा संवाद आहे. अशा पद्धतीने आपण जर का काय म्हणूया रिच होऊ शकतो, श्रीमंत होऊ शकतो. आणि अशी जर श्रीमंती मला पदरात पाडून घ्यायची असेल तर मला हरिनामस्मरण करण्याशिवाय पर्याय नाही. मग पुढे असं म्हणतायत, हरिविण मन व्यर्थ जाय. म्हणून इथे काय आहे की हरिनामस्मरण मी केलं तर एकाच वेळी अंतःकरणात एकच विचार आपल्या शिल्लक राहतो. हरिनामस्मरण माझ्या अंतःकरणात असेल तर जगाची उठाठेव अजिबात नाही. म्हणून काय आहे, माझा प्रत्येक श्वास हा हरिनामस्मरण घेण्यासाठी आश्वास आसुसलेला पाहिजे. म्हणजे हरिनामस्मरणाची मला आधी सवय लावावी लागेल आणि सवय लावता लावता काय होऊन जाईल, ती माझी सवयच होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने मग ते राम करे हमारा जप हा जो विचार आहे तो आपल्याला पक्का होतो. किंवा संत मीराबाईंना विचारलं होतं की आपण नाम किती घेता, असं त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, सासे कभी गिनी जाती है, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे माझ्या प्रत्येक श्वासात त्या कृष्णाचं नाम आहे, इतकी त्या संत म्हणजे मीराबाईची भूमिका आहे. आणि ती भूमिका जर असेल तर मग काय आहे, श्रीनाथ महाराज म्हणतात की जो नाम घेत नाही ते काय आहे, ते सापाचं मुख आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. म्हणून आता माझं मुख काय व्हावं, हरीचं व्हावं, म्हणजे हरिनामस्मरणात जावं, ही भूमिका आहे. म्हणून नामाने काय होतं, बहिर्मुखता कमी होऊन जाते. म्हणजे मी नामस्मरण केलं तर माझी जी काय व्यग्रदृष्टी आहे या जगात जरुरीपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी धावते, ती मला काय करता येते, सीमित करता येते. आणि जितकी सीमित दृष्टी असेल तेवढीच माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. मग एका हरिनामाने माझी अंतःकरण वृत्ती शांत राहत असेल तर मला हरिनाम घ्यायला काय अडचण आहे? म्हणून आपल्याला हरिनामाशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे काय आहे, हरी कसा आहे तर हरी सुखरूप आहे. सुखरूपायचा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा साईखा. मग पांडुरंग हरिरूप आहे. मग हरीच काय आहे, पुन्हा आपलं क्रायटेरिया ब्रह्म आहे. मग ब्रह्म सुखरूप आहे म्हणून आमचा हरीसुद्धा सुखरूप आहे. असे जर का विचार केले आणि तोच हरी सर्वांमध्ये आहे म्हणून सर्वच जण कसे आहे, सुखरूप आहेत. मग आता सुखरूप आहेत तर मी सुखरूप आहे असं मला कळलं पाहिजे. आणि ते कळावं असे वाटत असेल तर माऊली म्हणते, तू नाम घे. म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय. म्हणून तू हरीशिवाय म्हणजे हरिचिंतनाशिवाय तू एकही क्षण बाजूला जाऊ नको. म्हणून नाम म्हणे नित्य, तुकाराम महाराज म्हणतात, तो जाणावा मुक्त. राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. आज काय आहे, द्वादशी आहे. म्हणजेच काय झालं, द्वादशीला उपवास साजरा करता येईल की नाही पोहे खाऊन? अगदी येईल. कारण राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. अशा पद्धतीने आपण जर का रामाचा विचार केला म्हणजे नामाचा विचार केला तर मी काय होऊन जातो, हरिरूप होऊन जातो. म्हणून इथे काय आहे, अनेकांशी मी संबंध जोडतो, आश्रयी भावसंबंध जोडतो. मला माझ्या वडिलांचा आश्रय वाटतो, मला माझ्या मुलांचा आश्रय वाटतो, पण मात्र हरीचा काही आश्रय वाटत नाही. का वाटत नाही ते मलाच आता माहीत नाही. अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून मला आश्रयच जर कोणाचा असेल तर माझा आश्रयदाता कोण आहे, माझा हरी आहे. आणि तोच हरी माझ्या श्री गुरु रूपात माझ्या पुढे आलेला आहे. अशा पद्धतीने जर का हरीच माझ्या संबंधीचा विचार व्हावा आणि प्रत्येकामध्ये तो हरीच पाहावा, अशी जर भूमिका मला अंतःकरणात तयार करता आली तर मग हरी काय आहे, साररूप आहे. मग साररूप असेल तर म्हणून त्याचंच काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून पुन्हा पालुपद काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपल्याला हरिमुखाने म्हणजे हरिमुखे म्हणा असं सतत चिंतन केलं पाहिजे. मग आता पुढचा जो चरण आहे तो असं सांगतो, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे.
आता तोच हरी कसा आहे? अव्यक्त आहे. अव्यक्त आहे म्हणजे पुन्हा आत्मरूपाने त्या हरीचं वर्णन काय आहे ते व्यक्त नाहीये, पण तेच अव्यक्त रूप काय झालं? हरी रूपात माझ्या पुढे आलं. म्हणून इथे काय आहे? अव्यक्त निराकार, पुन्हा अव्यक्त आणि पुन्हा निराकार म्हणले. म्हणजे एकदा अव्यक्त म्हणून थांबलं असतं तर चाललं असतं ना, पण तसं नाही. अव्यक्त निराकार आणि पुन्हा नाही ज्या आकार, तो एक वेगळा विचार मांडला. पण ज्यावेळी दोनदा नकार देतो ना, त्यावेळी आपण काय म्हणतो? तो होकार समजतो. आलं का लक्षात? त्या 65 मध्ये एक ओवी आहे, नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. आता नाही नाही ते आम्ही गेलो हो त्यांच्याकडे जेवायला आणि त्यांनी नाही नाही ते खायला घातलं. म्हणजे नाही नाही ते खायला घातलं म्हणजे काय? अहो पंचपक्वान्न केलेली होती त्यांनी. असं अशा पद्धतीने या शब्दाचा अर्थ दोनदा नकार हा काय असतो? होकार असतो. म्हणून इथे काय आहे की अव्यक्त निराकार अशा पद्धतीने तो अव्यक्त निराकार काय झाला? तो सगुण साकार झाला, अशी एक भूमिका आहे. म्हणजे ते अव्यक्त निराकार 5 ज्ञानेंद्रिय 6 प्रमाणांना न कळणारं जे काय ब्रह्म आहे ते कोणालाही वेगळेपणाने जाणता येत नाही, एकरूपतेने जाणावं लागतं. मग काय आहे ते अव्यक्त लक्षण? काय आहे? पुन्हा एकदा आणखीन दुसऱ्या पद्धतीने माझ्या पुढे बोललं. आणि माया माया कशी आहे? अव्यक्त आहे. मग अव्यक्त आहे तर मग आता पुन्हा काय केलं? त्याच मायेने हे जग निर्माण केलं आणि तो माझ्या पुढे पुन्हा साजरा झाला नामरूपामध्ये. मग याचा अर्थ काय झाला की ब्रह्मरूप हरी जो आहे तो कसा आहे? मायारूप आहे. म्हणजे आणि मायारूप असल्यामुळे तोच कसा आहे? पुन्हा अव्यक्त रूप आहे, म्हणजेच ब्रह्मरूप आहे. असं जर का विचार केला तर मग त्या हरिप्रेमाने मी माझ्या आनंदापर्यंत जायला मला काय अडचण आहे? म्हणून इथे माऊली एका ठिकाणी म्हणते, ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशिवंत. आता हरीचं स्वरूप बोलता येतं, ते व्यक्त ना अव्यक्त म्हणजे पुन्हा अव्यक्त निराकार. म्हणजे ते व्यक्तही नाही हरी स्वरूप आणि अव्यक्तही नाही. व्यक्त ना अव्यक्त. मग कसं आहे? नित्य आहे. आता नित्य आहे या शब्दामध्ये पुन्हा काय आहे? ते कायमचं आहे, आहे आणि आहे अशा पद्धतीने. आणि पुन्हा कसं आहे ते? ना नाशिवंत म्हणजे त्याचा उत्पत्ती स्थिती नाश होत नाही, असा आमचा काय आहे? हरी आहे. मग असा जर व्यक्त रूपाने तो भावातीत असलेला त्रिगुणातीत असलेला हरी जर का माझ्या पुढे उभा राहिलेला असेल तर मग पुन्हा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात या दोन्ही भावातीत अनादी सिद्ध. म्हणजे हे जे हरीचं रूप आहे ते कसं आहे? तर या दोन्ही भावातीत अनादी सिद्ध, असं जे अनादी सिद्ध स्वरूपे करून असलेलं, म्हणजे याचा अर्थ अज अजर अमर असलेलं जे काय तत्व आहे तेच माझ्या पुढे हरिरूपाने आलेलं आहे. म्हणजेच विश्वरूपाने व्यक्त झालेलं आहे किंवा ईश्वर रूपाने ते माझ्या पुढे अवतार रूपाने व्यक्त झालेलं आहे. तर मग काय आहे? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. म्हणजे असं जे काय निराकार तत्व आहे तेच जर आकार रूपाने माझ्या पुढे आलेलं असेल तर त्या नामरूपात्मक आकाराची भक्ती करून नामाच्या निमित्ताने मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हायला काय हरकत आहे? अशी जी भूमिका आहे ती आपल्या पुढं मांडली गेलेली आहे. म्हणून निराकार शब्दाने आकाररूप जगताची व्यावृत्ती केली, निषेध केला आणि हरीच निराकार असल्यामुळे तो आकाराने माझ्या पुढे आला आणि माझ्या भक्तीची सहज सुलभ व्यवस्था लागली, ही भूमिका मांडली. म्हणून इथे काय आहे? हे हरीचं जे माझ्या पुढे येणं आहे ते कसं आहे? तर लीला विग्रहातलं आहे. त्यामुळे त्याचं येणं हे त्याच्या पद्धतीने आहे. त्याच्या येण्याचा आणि माझ्या येण्याचा काही संबंध लावू नये, कारण माझा जन्म कसा झाला? कर्मविग्रहातनं झाला. म्हणून हरीचं येणं कसं आहे? ते अफलातून आहे. आपल्या आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचं येण्याला आपण कुठलेही क्रायटेरिया येण्याचे लावायचे नाही. माऊलींना ते लावायचे नाहीत क्रायटेरिया, कारण माऊली कशी आहे? पुन्हा हरिरूप आहे. मग काय म्हणतात? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळी. म्हणजे तो कैवल्याचा पुतळाच काय झाला? प्रगट झाला भूतळी. म्हणजे तोच विठ्ठल काय झाला? माऊलींच्या निमित्ताने आपल्या पुढे आला. म्हणून ज्ञानोबा तुकाराम अशी जी भूमिका मांडली जाते ती ह्यासाठीच मांडली जाते. म्हणून हरी काय आहे? व्यक्तही आहे आणि पुन्हा अव्यक्तही आहे, असं दोन्ही रूप आहे. तो व्यक्त झाला तो केवळ माझ्या उपासनेसाठी झाला आणि उपासनेतनं मी माझ्या आनंदाच्या पर्यंत जाऊन सहज पोचू शकतो. म्हणून समर्थही म्हणतात उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो.
म्हणून उपासनेचा आश्रय सतत करावा आणि उपास्य देवतेची उपासना करता करता एक दिवस मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होऊन जावं. म्हणून या ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपाची मूर्त आणि अमूर्त अशी दोन रूपं आहेत आपल्या पुढे. आता मूर्त रूप काय आहे? हरिरूप आहे, म्हणजे श्रीगुरु रूप आहे. आणि मग त्याला प्रमाण काय? कारण इथे प्रत्येक बसलेल्याला प्रमाण द्यावं लागतं. मग काय झालं? प्रमाण कुठे मिळालं? आमच्या अमृतानुभवामध्ये मिळालं. आणि मग अमृतानुभवात श्रीगुरूंचं रूप वर्णन करताना काय म्हणलं? अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा, अशी भूमिका मांडली. म्हणजे तोच श्रीगुरु आमचे जे आहेत तेच कसे आहेत? हरिरूपाने प्रगट झालेले आहेत. आणि ते कसे आहेत? अमूर्त आहेत, म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाले म्हणून अमूर्त आहे. आमचा हरिसुद्धा काय आहे? ब्रह्मरूपच आहे म्हणून हा अमूर्त आहे. परिमूर्तू, मग आता तो काय झाला? माझ्या पुढे मूर्त रूपाने आला. आणि मूर्त रूपाने म्हणजे पुन्हा आकार धारण करून आला. आणि पुन्हा कसा आहे? तर कारुण्याचा. तो सतत मला माझ्यावर प्रेमवर्षाव करतो आणि मला त्या प्रेमभावाचा संदेश देतो. आणि प्रेमभावाचा संदेश देताना काय म्हणतो सतत? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे ही भूमिका आपल्याला, ही हरिनामस्मरणाची आहे, ती आपल्याला कळली पाहिजे. म्हणून अशी दोन्ही मूर्त अमूर्त स्वरूप जर श्री गुरु रूपात मला जर मिळाली तर माझं किती सोपं काम झालेलं आहे, ही भूमिका लक्षात येते. म्हणून इथे 2 वेळा आकाराचा निषेध करून हरी अमूर्तच आहे हे स्पष्ट सांगितलं, की तोच हरी काय झाला? आत्मरूपाने आपल्या पुढे प्रगट झालेला आहे. तर हरीच ब्रह्मरूप आहे असा निश्चय करून नाम घे. आणि असं नाम घेतलं तर मग काय आहे? जेथोनी चराचर हरिसी भजे. म्हणजे आपल्याला ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार होतो तेव्हा मात्र आपण काय म्हणतो? चेतन कारणवाद. ही सृष्टी कोणी केली? ईश्वराने निर्माण केली. आणि आमचे आजे गुरु शंकर महाराज काय म्हणतात? आता तुम्ही त्याला हरिकारणवादात बदला. कारण तेच ब्रह्म काय झालं? हरी झालं. मग आता कुठला वाद सिद्ध झाला? हरिकारणवाद सिद्ध झालेला आहे. मग हरिकारणवाद सिद्ध झालेला असेल तर जेथोनी चराचर हरिसी भजे. मग सतत माझं चिंतन कशाशी चाललंय? सुखाशीच चाललंय. मला सतत सुखच पाहिजे. मग आता सुखच पाहिजे असं जर माझी अंतःकरण वृत्ती सतत म्हणत असेल तर मग मी कोणाचं चिंतन करतोय? मग मी हरीचंच चिंतन करतोय. पण आता चिंतनाची दिशा कशी पाहिजे? त्या हरीला शोधण्याची पाहिजे, म्हणजे त्या हरिनामाची पाहिजे. आणि हरिनामाची जर का तिथे जोड असेल तर मग माझं चिंतन त्या हरिरूपतेपर्यंत जातं. म्हणून इथे काय आहे? अंतःकरणालाही सुखच पाहिजे असं आहे. तर मग अंतःकरण सतत हरीचंच चिंतन करतंय, हरीचंच भजन करतंय. म्हणून हरी कसा आहे? पुन्हा आनंदरूपच आहे. म्हणजे हरी आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाहीत, असा जर आतमध्ये आपला निर्णय झाला हरिपाठाच्या निमित्ताने, तर मग काय आहे? विषयाचं भजन सोडून मी कोणाचं भजन केलं पाहिजे? पुन्हा समर्थ म्हणतात, विषयजनित सुखे सुख होणार म्हणजे सुख नाही. आणि पुन्हा विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख. पूर्वी गोड, भोगताना कसं वाटतं? बरं वाटतं. अंती दुःख नेमस्त आहे. म्हणजे शेवट काय होतो? दुःखातच होतो. मग आता काय कर? तू त्या अंतःकरणाची जागा त्या विषयांमध्ये जी रमलेली आहे ती काढ तिथनं. आणि त्या अंतःकरणाला तू नामाचा विचार दे. म्हणून तिथे नामस्मरणाची जोड जर मी माझ्या अभ्यासाला दिली तर मग काय होऊन जातं? मी हरीशी एकरूप होतो. म्हणजे सतत माझं चिंतन जर हरीलाच प्राप्त करून घेण्याचं. किंवा माऊलीसुद्धा काय म्हणते? देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. स्वभावताच ती भजन करत आहे. कशाचं भजन करत आहे? सुखाचं भजन करत आहे. मग आता हरीच्या निमित्ताने सुखाचं भजन केलं तर मी हरीशी एकरूप होईल. आणि मग त्या ओवीचा पुढचा चरण जो आहे तो मला काय आहे? मला समजावून सांगणार आहे की देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ परी. आता परी ज्ञाने विण नासिले बुद्धी वेदासी आले मज एकासी कल्पिले अनेकत्व. आता मीच जर का त्या भगवंताला अनेकत्वाचा आरोप त्याच्यावर केला की मी सुखदुःखात जातो. पण तेच भगवंत एकरूप अद्वितीय असं हरिरूप आहे असा विचार केला तर मी आनंदरूप होतो. मग शेवटचा परिणाम मला मिळतो की जो आपल्या अभ्यासाचं 4थं चरण आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. मग सरते शेवटी माऊली काय म्हणतात? की रामकृष्ण हरीच्या निमित्ताने या नामाचं ध्यान करा तुम्ही. आणि असं ध्यान मी केलेलं आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. आणि मी हरीशी एकरूप झालेलो आहे. तर तुम्ही असं ध्यान करा. आणि मग माझी रामकृष्ण हरिपाठामध्ये म्हणजे
रामकृष्ण हरी असं जय जय रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये जर माझी वृत्ती दंग झाली तर मी माझ्या आनंदाशी सहजच एकरूप राहील. मग असं जर का असेल तर अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणून इथे काय आहे, सद्गुरू रूपाने सुद्धा हरी काय आहे, ध्येयरूपच आहे. अशी जर का भाषा केली तर सद्गुरू सुद्धा कसे आहेत, ध्येयरूप आहे. आणि मग जे ध्यानी तेच मनी असं सतत चिंतन केलं पाहिजे. आणि मग ध्यानी आणि मनी जर का माझ्या हरीत जर असेल तर मग अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मग आत हरी भरलेला असेल तर बाहेर काय पाहिलं जाईल, बाहेर हरीलाच पाहिलं जाईल. म्हणून काय झालं, हरीच माझ्या पुढे गुरुरूपाने आलेला आहे. आणि असंच जर हरी गुरुरूपाने माझ्या पुढे आलेला असेल तर मग हरी अविद्येची निवृत्ती करतो. त्याचाच अर्थ काय झाला, श्री गुरु सुद्धा माझ्या अविद्येची निवृत्ती करतात आणि निवृत्ती करतात आणि मला माझ्या परमानंदाची प्राप्ती करून देतात. म्हणून गुरुरूप सुद्धा काय आहे, एक हरीचंच रूप आहे. असा जर आतमध्ये पक्का विचार केला तर त्या नामस्मरणातनं एवढ्या गोष्टी माझ्यासमोर येतात. पण हे सगळं मला कसं काय कळालं, अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं आणि माझ्या मुखामध्ये नामस्मरण काय झालं, सिद्ध झालं. म्हणजे या शब्दाचा अर्थ मला नामस्मरणाची गोडी लागली. नामाची गोडी कोणाला लागली, वैष्णवा. अशा पद्धतीने बोललंय. मग ती नामाची गोडी लागली आणि मग नामाची गोडी लागल्यामुळे पहिला अभंगाचा आधार काय आहे, पुन्हा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हटल्यानंतर तेणे चारी मुक्ती साधी आल्या. अशा रीतीने मला चारही मुक्तींचा लाभ हा या हरिनामस्मरणाने होतो. असा या संपूर्ण श्लोकाचा जो मुख्य साररूप विचार आहे तो सर्वांनी, आता ते चिंतन पूर्ण झालेलं आहे, सर्वांनी ते चिंतन ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना एक काय म्हणूया नमस्कार करून अभिवादन करतो. त्याचं कारण आहे की शेवटी जेव्हा चिंतनाचा विचार बोलायची वेळ येते त्यावेळी प्रत्येकजण स्वार्थी असतो. तुम्ही स्वार्थी आहात आणि मी तेवढाच स्वार्थी आहे. मी माझ्यासाठी चिंतन करतो, तुम्ही तुमच्यासाठी ऐकता. असे एकूण काय आहेत, दोघंही स्वार्थी आहेत. पण दोघं कसे स्वार्थी आहेत, तर हरिशोधनार्थ स्वार्थी आहेत. आणि हरी मात्र शोध घ्यायचा आहे तो मात्र काय आहे सर्वांचा, तो एकमेव हरीचाच शोध आहे. मग असं सगळं असल्यामुळे इथे काय आहे, सगळा कसा आहे, आनंदच आहे. मी म्हणत नाही आनंदी आनंद आहे, आनंद आहे. आता आनंदी आनंद आहे म्हटलं की काय होऊन जातं, रामकृष्ण हरी. म्हणून हरीच्या निमित्ताने सर्व कसं आहे, आनंदमय आहे. आणि त्या आनंदमय म्हणजे आनंदरूप हरीचा शोध हरिपाठाच्या निमित्ताने आपल्याला होतो. ही मुख्य भूमिका आहे. इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.